आणि याच्यामध्ये टाळेबंदी हेच त्याचं प्रमुख कारण होतं। आणि मग टाळेबंदी हे कारण माहीत असून, खड्डा समोर आहे हे कळत असून पुन्हा खड्ड्यात जाण्याची इच्छा या सरकारची का हे कळायला मार्ग नाही। परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक संकटात घालू पाहणारी कुठलीही भूमिका, कुठलाही निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही, हेही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो। त्यामुळे कुठलीही अशी भूमिका, जी भूमिका उदरनिर्वाह किंवा सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर, पोटापाण्यावर त्या ठिकाणी अफेक्ट करेल अशी कुठलीही राज्य सरकारची भूमिका भाजप खपवून घेणार नाही। आपण बघाल की लसीकरणापासून अगदी कोविड केंद्रापर्यंत ते साहित्य पुरवण्यापासून सगळ्या यंत्रणा केंद्राने पुरवल्या, परंतु नियोजन पूर्णपणे या ठिकाणी या सरकारचं कोलमडलेलं आहे। म्हणजे मॉनिटरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, सर्व आघाड्यांवर हे सरकार फेल ठरलं। याचं कारण त्यांचा अंतर्गत कलह एवढा आहे की त्याच्यामध्येच ते पूर्णपणे बुडालेले आहेत, एकमेकांच्या नावानं बोटं मोडू लागलेले आहेत। आणि म्हणून सरकार अस्थिर आणि संभ्रमात असल्याचा वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाही की ज्या अर्थी नियोजन कोलमडलंय याचा अर्थ तुम्हाला कुठल्याही प्रकारचा समन्वय आपापसात या ठिकाणी राहिलेला नाही। आणि म्हणून या तिन्ही पक्षांच्या सातत्याने येणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचं या ठिकाणी दिसतंय। आणि या सगळ्याची जबाबदारी या सरकारचा प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल। पण ऐन संकटाच्या काळात हे माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी मौन धारण करून बसलेले आहेत, हे अनाकलनीय या ठिकाणी आहे। आणि म्हणून आजच्या या परिषदेच्या माध्यमातून सरकारनं या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करावा। किंबहुना एक गोष्ट आज निश्चित झालेली आहे की देशातील बाकीची राज्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झालेली असताना आपलं सरकार पूर्णपणे अपयशी फेल ठरलंय नियोजनामध्ये। आणि त्याच्यामुळं माझी केंद्र सरकारला विनंती राहील, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला विनंती राहील, गृह विभागाला विनंती राहील किंवा संबंधित कृषी असेल, अर्थव्यवस्थेशी संबंधित विषय असतील, यांनी स्वतः लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। मोठ्या प्रमाणावर त्यांनी लक्ष घालावं, कारण या सरकारचं आता सर्वसामान्यांकडं महाराष्ट्राच्या या संकटावर लक्ष राहिलेलं नाही। त्यांना फक्त सत्ता टिकवणं हेच त्यांचं लक्ष झालेलं आहे। आणि म्हणून जनतेकडं लक्ष नसल्यानं केंद्राने या ठिकाणी हस्तक्षेप करून या गोष्टी नियंत्रणात येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आमची विनंती राहील। या सरकारला जागा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यावेळेला आम्हाला राजकारण म्हणून हिणवलं जातं। मी परवा नाशिकचा दौरा केला, त्याच वेळेला मी आयुक्तांना आणि कलेक्टरना भेटलो आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत। आमच्या आमदार देवयानी फरांदेंनी त्या ठिकाणी 2 दिवसाची मला परिस्थिती सांगितली आणि त्यावेळेलाच बोललो की उद्या बेड अभावी, व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाले तर जबाबदारी तुमची असेल। त्यानंतर मी रात्री आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांनाही या गोष्टीची कल्पना दिली, परंतु सांगूनही हे सरकार किंवा प्रशासन जागा होत नाही। आणि त्यामुळे आज मृत्यूला जबाबदार जे अधिकारी असतील, मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांसहित सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। पण तुम्हाला सर्वसामान्य रुग्णांच्या फिकीर नाही आहे। बेड सांगता उपलब्ध आहेत, आजही बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत। आजही मला सकाळी मनीषा चौधरी आमच्या आमदार दहिसरच्या त्यांचा दूरध्वनी आला, कालपासून त्या बेड शोधतायत, अनेक हॉस्पिटलना त्या कॉन्टॅक्ट करतायत, बेड उपलब्ध नाहीत, ICU त्या ठिकाणचं उपलब्ध नाही। मला वाटते सरकार या ठिकाणी पूर्णपणे जनतेच्या जीविताचं रक्षण करण्यास फेल ठरलेलं आहे।
आणि याचा सर्वस्वी जबाबदारी या नाशिकच्या रुग्णाच्या मृत्यूला प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे. नाही, मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट म्हणजे या सगळ्या गोष्टी. आता केंद्राने व्हेंटिलेटर्स दिले होते, परंतु मुंबईला 400 व्हेंटिलेटर्स केवळ प्रशिक्षित ऑपरेटर्स नाहीत म्हणून त्या ठिकाणी पडून होते. हा दोष कोणाचा? मग केंद्राला सांगितलं पाहिजे तर ते प्रशिक्षण द्या, प्रशिक्षणार्थी पण आपण द्या, कारण या सरकारचं लक्षच नाही कुठे. त्याच्यामुळं ज्या ज्या विषयांमध्ये केंद्राने या ठिकाणी मदत केलेली आहे तीही अंमलबजावणी होत नसेल तर या सगळ्या विषयाचं मॉनिटर आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्राने खास बाब म्हणून लक्ष द्यावं. नहीं, मुझे लगता है ये पूरी जिम्मेदारी राज्य सरकार की है, क्योंकि देश भर कोरोना प्रादुर्भाव कंट्रोल में आया है, रुग्ण संख्या कम हुई है, मृत्यु दर ही कम हुआ है. लेकिन आज देश में जो 10 जिले ज़्यादा रुग्ण और मृत्यु संख्या इसमें निकाले, उसमें से 8 या 9 जिले ये महाराष्ट्र के, और महाराष्ट्र में एक ही वजह है कि नियोजन यह राज्य सरकार का ठीक नहीं है. अभी लॉकडाउन खाली करना ये उपाय नहीं है. पहले वक्त अगर लॉकडाउन करने की आवश्यकता थी तभी करते थे, तो आज लॉकडाउन की आवश्यकता थी नहीं थी. जब भी करना तभी नहीं किया. इसका मतलब अभी दूसरे टप्पे पे लॉकडाउन कर रहे हैं, इसका मतलब पहले टप्पे में पूर्ण फेल्यूर ये सरकार हो गई है. आज भी देखोगे कि आज महाराष्ट्र में बेड्स अवेलेबल नहीं होते. नासिक में तो अभी एक रुग्ण मृत्यु हो गया, तो बेड नहीं, वेंटिलेटर्स नहीं, तो इसी तरह की अवस्था आज महाराष्ट्र में है. मुंबई में भी आज ही बेड वेंटिलेटर्स नहीं मिल रहे. तो सरकार क्या कर रही है? कोविड सेंटर्स निकाल रहा है, तो किधर है कोविड सेंटर्स में यंत्र सामग्री? हॉस्पिटल्स है. आज स्कूलों की जगह ले रहे हैं. बच्चे पर एग्जाम कैसे देंगे? आज पेरेंट्स बोल रहे हैं कि हम स्कूल में भेजेंगे नहीं क्योंकि उधर कोविड सेंटर्स है. तो कहाँ क्या करना, इसका भी कुछ तालमेल नहीं है. अभी कोविड सेंटर स्कूल में करने से हॉल में करो, खासगी हॉस्पिटल से वो टेक ओवर करो. लेकिन ये सरकार का ध्यान लोगों के ऊपर नहीं है. खाली लॉकडाउन करो, संचारबंदी करो, इसी तरह से डराने का काम करते हैं. लेकिन लोगों के उपजीविका का जो देखना है, क्योंकि आज इंडस्ट्री बंद है, व्यापार उद्यम बंद है, नौकरी नहीं है, इसी वक्त उनकी रोजी रोटी का सोचने की आवश्यकता है. तो हमारी मांग है, हमारे भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष हमारे चंद्रकांत दादा पाटिल, इन्होंने मांग की है कि 5,000 रुपये जो कष्टकरी है, ठेला वाला है, पान वाला है, जो असंगठित कामगार है, इनके अकाउंट में पहले 5,000 डालो. तुम लॉकडाउन करोगे तो खाएगा क्या? एक तरफ कोरोना से मरना है और दूसरी तरफ अभी खाना नहीं, अनाज नहीं, पैसा नहीं, इसलिए मरना है. बच्चों की शिक्षा का फीस भरना पॉसिबल नहीं. तो मुझे लगता है इसका सबका विचार करने की आवश्यकता है. मैं स्वागत करता हूं पृथ्वीराज चौहान साहब का. वो कांग्रेस के बड़े नेता है, महाविकास आघाड़ी के घटक है. उन्होंने भी कहा कि यहाँ लॉकडाउन की आवश्यकता नहीं है, अगर लॉकडाउन करना है तो उनके अकाउंट में पहला पैसा दे दो. तो ये समर्थन के लिए, ये भूमिका के लिए हम लोग उनका स्वागत करते हैं. अर्थमंत्री महोदय ने विधिमंडल में कहा कि कोरोना की वजह से हमारी अर्थव्यवस्था पूरी टूट गई है. तो कोरोना की वजह से टूट गई है, आपको मालूम है लॉकडाउन इसका रीजन है, तो अभी लॉकडाउन लाने का प्रयास कर रहे हैं. मतलब आपकी करनी कतनी यह ठीक नहीं है, ऐसा मेरा कहना है. और हमारा भारतीय जनता पार्टी करके इशारा है, अगर सर्वसामान्य लोगों को उनकी आर्थिक व्यवस्था अगर खराब हो जाएगी, उनको खाने के लिए कुछ नहीं मिलेगा, ऐसी स्थिति आएगी, तो कौन सा भी निर्णय इसी तरह का सहा नहीं जाएगा. करून दाखवलं. जे करायला पाहिजे ते करत नाहीत, जे नको करायला पाहिजे ते करतात. ये देखो, आज की तारीख में ये ठीक तरह से लोगों में गया नहीं.
आज महाराष्ट्र में कोरोना प्रादुर्भाव रोकने के लिए जो कुछ सुविधा, जो कुछ दिया है वो केंद्र ने दिया है। पहले दिन से आज तक महाराष्ट्र में जो मिला वो केंद्र से मिला है, वो भी यूटिलाइज प्रॉपर ये लोग कर नहीं सके। पहला अनाज अगर किसने दिया मुफ्त, केंद्र ने दिया। बाद में सस्ता दिया, केंद्र ने दिया। मास्क किसने भेजा, केंद्र ने भेजा। वेंटिलेटर किसने दिया, केंद्र ने दिया। लसीकरण का डोज किसने दिया, केंद्र ने दिया। अलग अलग पैकेजेस किसने दिए, केंद्र ने दिए। गरीब कल्याण हो, आत्मनिर्भर हो, केंद्र ने दिए। हर राज्य ने अपना खुद का पैकेज बनाया। वो भाजीपाला उत्पादकों के लिए रहे, कामगार के लिए रहे, रिक्शा वालों के लिए रहे। यह अलग अलग स्टेट ने, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात ने बनाया। अपने राज्य ने एक नए कौड़ी का, 1 रुपये का पैकेज यह क्षण तक बनाया नहीं। ये इनका कर्तृत्व कोरोना के बारे में। सर, अशोक चव्हाण यांनी आता एक प्रेस रिलीज काढलाय. त्यांनी म्हटलंय की बचत खात्यांच्या व्याजदरातील कपात मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा एप्रिलपासून पण असू शकतो. पुन्हा एकदा केंद्र सरकार ते व्याजदर कमी करू शकते. त्यांनी दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. त्यांना प्रत्येक दिवस भारतीय जनता पार्टीनं केलेल्या कृतीचा 1 एप्रिलच वाटतो. त्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा. चलो शेवटचं राजेंद्र शिंगणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये असं दिसत आहे की त्यांच्या मतदारसंघातील लोकांना आरक्षणामध्ये संबोधताना नंतर तुम्हाला जेलमध्ये टाकू. राजेंद्र शिंगणे मंत्रिपदावर अशी नाही, सरकारची भाषा आहे ती सरकारचा एक मंत्री बोलतोय. सगळ्यांचीच भाषा. लोकांना लॉकडाऊन करू, संचारबंदी करू, बघून घेऊ, करून घेऊ, म्हणजे हिटलरशाहीप्रमाणे राज्य चाललंय आणि त्या राज्यातला मंत्री तसाच बोलणार. काल आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 2 ट्विट दिसले. त्याचे पुरावेही देवेंद्र फडणवीस यांनी नंतर दिली की तिकडे धोकी प्रवृत्ती आपण करण्यात आली होती, ती कायद्याप्रमाणे करण्यात आली. काय म्हणाल, बिस्किट करण्याचा प्रयत्न मंत्र्यांकडून सुद्धा सुरू होतो. आता जितेंद्र आव्हाड झोटिंग करण्यात कसे आहेत सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे ते झोट बोलण्यात त्यांचा हात कोण पकडू शकत नाही.